नंतरचा प्रश्न आहे 6 दिलेला आहे, स्टार दिलेला आहे, 5 दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 13. त्याच्यानंतर 4 दिलेला आहे, स्टार दिलेला आहे. या संख्येत स्टारच्या चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या ठेवल्यास संख्येला 9 ने भाग जाईल. आता 9 ची कसोटी काय आहे? 9 ने भाग जाईल हे कशावरून ठरवायचं? त्याच्यासाठी तुम्हाला टेस्ट फॉर 9 यूज करायचं आहे. ओके. आता टेस्ट फॉर 9 काय आहे? सर्व अंकांची बेरीज आणि त्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा बेरीज करायची आहे. 6 प्लस स्टार प्लस 5 प्लस 4 प्लस स्टार सगळ्यांची जर बेरीज केली किती येतं? 9. 9 आणि हे किती झाले? 15. 15 आणि 2 स्टार, हा पहिला आणि दुसरा 2 स्टार येतील ना. लक्ष द्या. ठीक आहे. तर या 2 स्टार मध्ये कोणत्या संख्या मांडायच्या म्हणजे बेरीज 9 ने भाग जाईल. ठीक आहे. आता समजा जर आपण या ठिकाणी पहिल्यांदा 6 ला पुटअप केलं, 6 ला जर पुटअप केलं आपण, ठीक आहे, तर येतं का बघा? 15 अधिक 6 अधिक 6 किती आले? 21 आणि हे 27. 27 ला 9 ने भाग जातं का? जातं. म्हणून तुम्ही 6 हा उत्तर तुमचा येणार. 7 मांडून बघा. 7 15 अधिक 7 अधिक 7 किती आले? 29 आले. 29 ला भाग जातं का? नाही जात. त्याच्यानंतर हा नाही येणार. 8 ला म्हणून बघितलं तर 15 अधिक 8 अधिक 8. ठीक आहे. लक्षात किती येणार उत्तर? 28 29 30 31 येणार. भाग जातं का 9 ने? नाही जात. तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक अंक मांडलं तर उत्तर येत नाही. उत्तर येतंय तुमचं 6. जर तुम्ही 6 ला मांडलं तर या स्टार मध्ये 6 मांडावं लागेल, या स्टार मध्ये 6 मांडावं लागेल, तेव्हा उत्तर येणार तुमचं 27. ओके. अतिशय सोपा प्रश्न, काहीही कठीण नाही. ओके. काही काही विद्यार्थी फक्त एकच अंक, इथं 2 स्टार दिले आहेत म्हणून 2 स्टारचा विचार करायचा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14 या ठिकाणी बघूया आता काय म्हणतं. हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे? सोडवायचं आहे, त्याच्यानंतर याची बेरीज करायची आहे. गुणाकार गुणाकार हे झालं आपलं. चला याचा गुणाकार केला तर काय तर 4000 4000. याचा जर गुणाकार केला तर काय तर 7 वर 5 शून्य, हा 1 शून्य 2 शून्य 3 शून्य 4 शून्य 5, 1 2 3 4 5 शून्य म्हणजे 0 आणि 7 हे याचं आहे. ठीक आहे. हे याचं केलं. आता याचं करा 5 गुणिला 1 5, त्याच्यानंतर 3 गुणिला 10 30. सगळ्यांची बेरीज करायची आहे. बेरीज करताना थोडं लक्षात ठेवायचं आहे. याची बेरीज 5, याची बेरीज 3, याची बेरीज 0, याची बेरीज 4, याची बेरीज 0, याची बेरीज 7. काय आलं उत्तर? 70 40 35. बरोबर. कुठे आहे उत्तर? 70 40 35. तुमचं उत्तर आहे बी. आन्सर येतंय तुमचं बी. 70 40 35 हे तुमचं आन्सर असणार आहे. ओके. अतिशय सोपा प्रश्न. त्यानंतर इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 15, 15वा. 65,617 या संख्येला एका संख्येने भागले असता बाकी 7 येतात, ती संख्या कोणती? साधा प्रश्न आहे, फक्त वेळ लागणार आहे तुम्हाला. एका संख्येने भागून बघायचं या ठिकाणी. वजा वजा बाकी म्हणजे बाकी तुमची 7 येतात. तर मी याला कितीने भाग देतोय? पहिल्यांदा याला 16 ने भाग देतोय. कुणाला? या संख्येला. ठीक आहे. 65,617 या संख्येला आपण 16 ने भाग देऊ. काय येतं सांगा? 16 चौ पहिल्यांदा 64 येणार, उरला 1. नंतर येणार 16 1 16 आलं. त्याच्यानंतर घेतला 1 शून्याचा भाग. ठीक आहे. त्याच्यानंतर 1, त्यानंतर घेतलं 7 तर 16 1 16.
ओके. किती आलं उत्तर? एक आलं. आपल्याला किती यायला पाहिजे? 7. म्हणजे पहिला ऑप्शन येईल का? नाही. चला दुसरं करा. चला 24, 6, 5, 6, 1, 7 याला 24 ने भाग दे. ठीक आहे. काय तर बघा, 24 दुने 48. ठीक आहे. काय आलं? 24 दुने 48 आलं. ओके. आता वजाबाकी काय ना 17. त्याच्यानंतर घेतलं 6. ठीक आहे. चला आता काय होणार? 176 ला तुम्हाला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. तर कितीने भाग जाईल? 24 गुणीला 7 जर केलं आपण, तर काय तर 168 येतं. ठीक आहे. चला 176 मधून 168 गेले, 8 राहिले. त्याच्यानंतर घेतलं 1. काय येतं आता? काय ना 3. 24 गुणीला 3. ओके. काय आलं? 24×3 = 72. ओके. वजाबाकी करा. किती आलं? 9 आलं. नंतर घेतले 7. ठीक आहे. आता 97 ला तुम्हाला काय करायचं? 24 ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे काय येतं? 24×4 = 96. म्हणजे हाही उत्तर तुमचा येत नाही बघा. वेळ चालला परंतु उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. हाही उत्तर येत नाही. त्याच्यानंतर याला आपण डश करूया दोघांना. हाही नाही आहे, हाही नाही आहे. आता 18 ने देऊन बघूया. ठीक आहे. 6, 5, 6, 1, 7/18. ओके. उदाहरण काही फारसं कठीण नाही, फक्त इथं भागाकार तुम्हाला करायचं आहे. आता 18 ने भाग देऊया. ठीक आहे. काय येतं बघा? 18×3 = 54. ठीक आहे. 18×3 = 54. वजाबाकी केली 54 मधून, 65 मधून 54 गेले, 11 राहिले. नंतर घेतले 6. ठीक आहे. तर आता या ठिकाणी 18×4 = 72 येतं. 18 18×5 = 90. 18 सकम 108. 18 सकम 108. बरोबर. चला वजाबाकी करा. काय आले? 8 आले. नंतर घेतलं 1. आता नंबर कुणाचा लागेल? ठीक आहे. 18×4 = 72. उरले किती? नाही. नंतर घेतले 7. ठीक आहे. चलो किती येणार? 18×5 = 90. बघा आलं उत्तर 7. हे उत्तर 7 आलं. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे या ठिकाणी सी. ठीक आहे. डी पण येणार नाही. अशा पद्धतीने हा एक सोपा प्रश्न. ठीक आहे. सेम नंतरचा प्रश्न. या संख्येला भाग द्यायचा आहे. 5880 या संख्येला 48 ने डिवाइड करायचं आणि विचारलाय कोणती संख्याने भाग, कोणती संख्या बाकी येईल म्हणते. आता भाग द्यायचा आहे. 48 × 1 = 48. सरळ सरळ समजते. 10 उत्तर आलं. नंतर घेतलं 8. ठीक आहे. 48 जर आपण आता या ठिकाणी 2 केलं तर काय येतं? 48 48 2 = 96 येतं. वजाबाकी जर केली तर उत्तर काय येतं? 12 येतं. त्यानंतर 0. ठीक आहे. चला 48 48 3 × 144 येतं. 48 2 = काय आलं उत्तर? 96. ओके. तर 120 गेले 24. आहे का उत्तर? ही झाली तुमची बाकी. बाकी येतं 24. म्हणजे तुमचं उत्तर आलं या ठिकाणी. सॉरी, हा वाला प्रश्न. तुमचं उत्तर येतं या ठिकाणी बी. 24 हे तुमचा आन्सर असणार. ठीक आहे. अतिशय सोपा प्रश्न.
चला, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. बघा, याचं उत्तर लॉजिकली काढायचं आहे, याच्यात वेळ वाचवायचा आहे. 377 गुणीला 27 उत्तर पण दिलाय, 10,179 हा उत्तर दिलाय. आता प्रश्न हा विचारलाय, काय म्हणते बघा, 81 गुणीला 377 किती होते? याचा तुम्ही गुणाकार करत बसाल. 81 गुणीला 377 उत्तर येणार असं नाही ना येणार, पण याला शॉर्टकट कसं सोडवायचं, वेळ कसा वाचणार, लक्षात घ्या. तुम्हाला 377 ही संख्या ऑलरेडी दिलीच आहे. 377 ही संख्या इथं दिली आहे. 377 या ठिकाणी दिली आहे. इथं आहे 81. 81 म्हणजे काय, तर 27च्या 3 पट आहे. ओके, 27 गुणीला 3 जर केलं तर काय, तर 81 येतं. बरोबर आहे. तर हे 3 केलं म्हणजे 81. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये 3 वाढवलाय, गुणीला 3 केलाय. म्हणजे हा जो उत्तर आहे याला पण तुम्हाला 3ने गुणावं लागेल. तीन तीन पट आहे ना हे, 27च्या 3 पट 81. तर जेव्हा 3 पट नसेल तेव्हा आन्सर काय आला, हा आला 10,179. आता याला 3 पट वाढवलाय ना, तर तुम्हाला याला पण 3 पट वाढवायचं आहे. असं करा तरी उत्तर येईल, असं करा तरी उत्तर येईल. तर याला 3 पट वाढवा, काय तर उत्तर 9 ते 27 7. ओके, गुणाकार करा, 7 ते 21, 22 23 3, आजच्याले 2, 3 आणि 2 नंतर 5. ठीक आहे, त्यानंतर 0, त्यानंतर 3. उत्तर काय आलं, 30537. उत्तर काय आहे, 30537 म्हणजे उत्तर आहे ए. तुम्ही असंही केलं तरी उत्तर तोच येणार, 30,537. ठीक आहे, कसंही करा उत्तर तेच येतं. या ठिकाणी आन्सर आलंय तुमचं ए. अतिशय सोपा प्रश्न. ओके, चला त्यानंतरचं उदाहरण घेऊया. त्यानंतरचं एक्झाम्पल नंबर 18. काय म्हणते, एका संख्येला 32ने भागले असता भागाकार एवढा येतो, बाकी येत असेल तर ती संख्या कोणती? आता या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापराल तुम्ही, ती संख्या कोणती, म्हणजे या ठिकाणी आपला फॉर्म्युला आहे भाज्य. बरोबर, भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. हा फॉर्म्युला शिकलोय आपण. ठीक आहे, भाजक किती आहे आपल्याकडे, भाजक 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 आहे 32, 32ने भागायचं आहे. भागाकार किती आहे, 791. बाकी किती आहे, 15. याला सोडवायचं आहे. पहिल्यांदा यांचा गुणाकार करा. कुणाचं, 791 गुणिला 32 32. याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. ओके, ठीक आहे. चला, काय येतं करूया. पहिल्यांदा 2 ने भाग द्या, 2, 9 दुने 18 8, हातचाला 1, 7 दुने 14 आणि 1 15. नंतर 3, 9 ते 27 7, हातचे आले 2, 7 त्रिक 21, 22 23. बेरीज करा, 2, 11चा 1, 13चे 3, 23 24 25. काय उत्तर आलं, याचं उत्तर आलं 25312. बरोबर, आणि याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे 15ला. 15 जर ऍड केलं तर उत्तर काय येतं, उत्तर येतं 25,327. तर भाज्य बरोबर ही संख्या येणार, भाज्य बरोबर ही संख्या. ठीक आहे, भाज्य बरोबर ही संख्या येणार 25,327. ओके, चला, म्हणजे उत्तर आलेलं आहे तुमचं बी, 25,327. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि IMP प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. काय आहे, तो काय म्हणतो, ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी. म्हणजे ए ची किंमत जेवढी असेल तेवढी बी ची किंमत असेल, बी ची जेवढी किंमत असेल तेवढी सी ची असेल, सी ची जेवढी किंमत असेल तेवढी डी ची असेल. समजा याची किंमत मी समजा 2 घेतलं, तर बी ची पण किंमत 2, सी ची पण किंमत 2, डी ची पण किंमत 2. समजा मी याच्या ठिकाणी 10 घेतलं, तर बी ची पण किंमत 10, सी ची पण किंमत 10, डी ची पण किंमत 10. म्हणजे या ठिकाणी काय म्हणते, तर खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, असा म्हणते. ठीक आहे, मग आता मला सांगा, या ठिकाणी हे कंडिशन दिली आहे, या कंडिशन नुसार ऑप्शन दिले आहेत. मग आता मी काय करतो, ए भागीला 7
बी भागीला 5, सी भागीला 9 आणि डी भागीला 11. आता याचा अर्थ काय होतो सांगा? ए बी सी डी चा अर्थ काय होतो? इथं सर्व सारख्या संख्या आहेत, सारख्या संख्या आहेत. आता कोणती पण संख्या करतो मी, जसं आता या ठिकाणी ए करतो, ए बरोबर 7, ए बरोबर 5, ए बरोबर 9 आणि ए बरोबर 11. ठीक आहे, सर्व सारख्या संख्या केली. ए घ्या, बी घ्या, सी घ्या, डी घ्या, कारण की सारखं आहे म्हणते ना, म्हणून सारखं सारखं. आता जर अंश सारखा असेल तर आपल्याकडे एक नियम आहे. कोणता नियम आहे? ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग याच्यामध्ये छेद कोणाचा लहान आहे? छेद आहे ए चा लहान आहे. म्हणून तुमचं उत्तर येणार, हा सगळ्यात कोणता येणार? मोठा येणार. ज्याचा छेद लहान तो मोठा. कधी? जर अंश सारखे असतील तर. अंश सारखे असल्यास. ठीक आहे, तर हा मोठा. हा कोणता येईल? हा ज्याचा मोठा तो लहान, हा सर्वात लहान येणार, सर्वात मोठा. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे या ठिकाणी बी. ओके, बी उत्तर येणार आहे. A/5 म्हणजेच B/5. A/5 म्हणजेच B/5, सारखंच आहे ना एबीसीडी. तर हा सर्वात मोठा येणार आहे, म्हणून उत्तर येणार आहे तुमचं बी. ओके, हे कंडिशन समजून घ्या. जी पण किंमत एची असेल ती किंमत बीची असेल, जी किंमत बीची असेल ती सीची असेल, तीच किंमत डीची असेल. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर कोणती पण किंमत घ्या ती सारखीच असणार आहे वरची. वरची जर सारखी असेल अंश, तर आपला नियम लागतो हा, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, म्हणून B/5 मोठा. सगळ्यात शेवटचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या संख्येला 3 ने भाग जात नाही? तर 3ची कसोटी काय आहे? 3ची कसोटी अंकांची बेरीज, अंकांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरीजीला 3 ने भाग गेला पाहिजे. करा बेरीज. याची पहिल्याची 1+2+4 किती आले? 6 आणि 1 7. 7ला 3 ने भाग जातं का? नाही जात, म्हणून कॅन्सल. ठीक आहे, लक्ष द्यायचं. या 7ला 3 ने भाग नाही जात, म्हणून कॅन्सल. याला 1+2+6 किती आलं? 6 आणि 1 7. याचं पण किती आलं? 7 आलं. जातं का भाग? सॉरी, याचं उत्तर 9 येतं ना. हा, कारण ते भाग जात नाही म्हणते, समजून घ्या. याला याचं बेरीज किती आली? याची बेरीज आली 8 आणि 1 9. याला 3 ने भाग जाते. ठीक आहे, प्रश्न काय म्हणते? भाग जात नाही. याला बघा, 1+3+2 6. याला पण 3 ने भाग जाते. नंतर 1+3+8. याची बेरीज किती आली? 9 आणि 3 12. 12ला 3 ने भाग जाते. आता प्रश्न काय म्हणतो? कशाला 3 ने भाग जात नाही? तर उत्तर येणार 124ला भाग जात नाही. बघा, या ठिकाणी गेलं, या ठिकाणी गेलं, या ठिकाणी गेलं, या ठिकाणी गेलेलं नाही, म्हणून उत्तर येणार 124. म्हणजे तुमचा आन्सर आला या ठिकाणी. अशा पद्धतीने बाळांनो तुमचा हा पेपर या ठिकाणी आपण सॉल्व्ह केला. जर कुणाला पुन्हा काही जर अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ह्या अडचणी विचारू शकता. जर आपणास कोणतीही नवोदय क्लासेस संदर्भात माहिती हवी असेल किंवा क्लास हवा असेल तर कृपया वर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता. ओके, चला, थँक्यू सो मच.